ते आहेच, पण सावली तू कायम म्हणतेस ना की तुझा विठुराया तुला कायम योग्य तो मार्ग दाखवतो. मग ह्यावेळी सुद्धा तुझा विठुराया आणि तुझे सारंग सर तुला योग्य तो मार्ग नक्की दाखवतील, मला खात्री आहे. अगं काय, तूच म्हणालीस ना की भरपूर इव्हेंट्स आहेत म्हणून, मग आता तूच कुठे जातेस 8 दिवसांसाठी? अगं पण 8 दिवस? बरं ठीक आहे, तू जा पण लवकर ये. हा म्हणजे काम आवरूनच ये, पण लवकर ये. हो मी करेन ना रिया, डोंट वरी. बाय मम्मा. बबलू बबलू बबलू, तुला माहितीये का आता आपल्याकडे 8 दिवस आहेत आणि आपण आता आउटडोर शूट करायचंय. बबलू, अरे असं का बसलाय? तुझा मूड का ऑफ आहे? एक मिनिट, किरण बद्दलच असणार आहे काहीतरी. तुझा फोन नाही उचललाय ना? तुमचं बोलणं नाही झालंय ना अजून? माझा फोन पण नाही उचलत आहे आणि मेसेजचा रिप्लाय पण देत नाहीये. माझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली, मीच माती खाल्ली. अरे नाही बबलू, ह्याला ना असं हिकअप्स म्हणतात. कोणता कप? साधा कॉफीचा कप पण घेतला नाही हातात. हिकअप म्हणजे उचक्या. काय उचक्या? म्हणजे म्हणजे किरणला माझ्या आठवणीतल्या उचक्या लागतायत? तुला सांगितलं? सांग. अरे बबलू नाही, म्हणजे रुसवे फुगवे, अप्स अँड डाऊन प्रेमाचाच एक भाग आहे, ते सांगतेय तुला. तर एक काम कर ना, तुझ्या फोनवरनं किरणला फोन लाव, उचललं की मला ते मी बोलतो. ती तुझा फोन उचलत नाहीये म्हणून तू माझ्या फोनवरून बोलणार आहेस का तिच्याशी? ही चीटिंग नाही का? शिवाय जर तिने तुझा आवाज ऐकला तर ती फोन कट करणार ना. मग काय करू? मग तिला तिच्याशी बोलायचं नाहीये, मग आयडिया, तू तिच्याशी बोलून सॉरी नको म्हणूस, ऍक्शनने सॉरी म्हण. ऍक्शन नाही म्हणजे आता मी मारामारी करायची? मारामारी करायला तर समोर सोहम पण नाहीये. अरे ऐक ना, तू किरणवर फोकस कर, मी सोहमवर फोकस करते. हा सावली, नेहमी तू देवाकडे काही ना काहीतरी मागत असतेस. आज काय मागितलंस? तुम्ही मला म्हणालात ना की मी कंपनीत काम करावं, त्याबद्दलच देवाला सांगत होते. सांगत होतीस की मागत होतीस? सांगत होते. अरे पण ते देवाला सांगायची काय गरज आहे? त्याला आधीपासूनच माहिती आहे ना. मला वाटलं आशीर्वाद घेत होतीस. नाही नाही, मी सांगत होते, कारण मी जे करते त्याबद्दल मला मत ठरवता येत नाहीये. का ठरवता येत नाही? मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला की मी हे सगळं का करते. पण हा प्रश्न का विचारायचा आहे तुला? कारण मला प्रत्येक गोष्टीत हा प्रश्न विचारावासा वाटला, पण कधी धाडसच झालं नाही की हे असं का. आणि आत्ताही तुम्ही जसा मला प्रश्न विचारलात तसेच प्रश्न मी काम सुरू केल्यावर मला सगळेच विचारणार आहेत. का मीच घरची सगळी जबाबदारी सांभाळायची? का माझ्या नवऱ्याने माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालू नये असं मी विचारायचं? ऑफकोर्स तूच विचारायचं. इतकी वर्ष रूढी परंपरेच्या नावाखाली मळलेल्या रस्त्यावरून तू चाललीस ना. आता तू रस्ता बदलतीयस. लोक बोलणार, प्रश्न विचारणार. त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाहीये, उलट त्यांनाच प्रश्न विचारायचा. हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? पण मग माझ्या अशा प्रश्न विचारण्याने काही बदलणार आहे का? निश्चित बदलेल. हा प्रश्न विचारल्यानंतर जग बदलतं, सुधारणा घडते, क्रांती घडते, समाज परिवर्तन होतो. या प्रश्नामध्ये खूप ताकद आहे सावली. आणि जी व्यक्ती हा प्रश्न विचारते ना, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा खूप ताकद असते, जशी तुझ्यात ताकद आहे. तुझ्यातल्या ताकदीचा वापर कर, जसा अहिल्या करते. अहिल्या? कोण अहिल्या? तुला नाही माहिती? अगं, आपल्या मराठी झी5 वर 31 ऑक्टोबर पासून अहिल्याचा लढा सुरू झालाय. बाई तुझ्या पायी या वेब सिरीज मध्ये. तुला बघायला हवा लढा, तुला आणखीन बळ मिळेल.
हॅलो. रामकृष्णारी सारंग साहेब. ॲक्च्युली मी तुम्हालाच फोन करणार होतो खरं तर. आपण जे बोलणं केलं होतं हर्बल प्रॉडक्ट्सबद्दल आणि तुमच्याकडून आम्ही वनस्पती जी घेणार आहोत, तर त्याच्यासाठी ना आपल्याला एक जरा करार करावा लागेल. तर मी गाडी पाठवून देतो, तुम्ही या ऑफिसमध्ये. सारंग साहेब म्हणजे राग म्हणू नका, पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मला एकदा सावली त्यांची बोलायचं आहे. हां नाही बोला तुम्ही, पण कारण कळू शकेल मला. सारंग साहेब, अहो दिवसमान चांगले नाहीत. नाही म्हणजे तुम्ही माणसं चांगली आहेत, पण कोणीतरी इथे येऊन आमच्या मनात संशयाचा खडा टाकून गेलं इकडे. कोण होती ती व्यक्ती? नाही म्हणजे ते मला माहीत नाही, पण सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. ठीक आहे, चालेल. अहो काय झालं, कोणाचा फोन होता? आपण जी वनस्पती घेणार आहोत ना, तर त्या गावातले जे सरपंच आहेत त्यांनी फोन केला होता. काय म्हणाले? त्यांचं असं म्हणणं होतं की काय करायचं ते कळत नाहीये मला. मी त्यांच्याशी बोलून बघते, पण ही शंका त्यांच्या मनात कोणी भरवली असेल? शोधावं लागेल. तू शोधायचं नाही. हां